4 वर्षांपूर्वी करमाळ्यात नरभक्षक बिबट्याची दहशत अनुभवल्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात अधूनमधून विविध तालुक्यांमध्ये बिबट्याचा वावर सुरूच असताना बार्शी तालुक्यासारख्या भागात आता बिबट्याबरोबरच प्रथमच वाघाचीही दहशत पाहावयास मिळत आहे। शेतात पाण्याचे आवर्तन सोडण्यासह इतर शेती कामे करण्यासाठी जाणारे शेतकरी दहशतीखाली दिसत आहेत। यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातील वाघाने तब्बल 500 किलोमीटर दूर स्थलांतर करीत सोलापूर जिल्ह्यात बार्शी तालुक्यात प्रवेश केला आहे। जिल्ह्यात सुमारे 50 वर्षात प्रथमच वाघाचा वावर दिसून आला आहे। बार्शी तालुक्यात ठिकठिकाणी वाघावर नजर ठेवण्यासाठी सापळा कॅमेरे लावण्यात आले आहेत। या सापळा कॅमेऱ्यातून ढेंबरेवाडीतील तलावाजवळ सायंकाळी पाण्याच्या शोधात असलेल्या वाघाची छबी कैद झाली आहे। गेल्या शनिवारी धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर येडशी-पांगरी परिसरातील रामलिंग अभयारण्याच्या परिसरात सर्वप्रथम वाघोबाचे दर्शन झाले। त्यानंतर ढेंबरेवाडीसह घोळवेवाडी, चिंचोळी, पांढरी आदी 14 गावांच्या परिसरात वाघाची दहशत निर्माण झाली आहे। त्या अनुषंगानं परिसरातील गावकऱ्यांनी दक्षता घेण्याचे आवाहन वन विभागाच्या वतीनं करण्यात आले आहे। सुरुवातीला वाघाचे दर्शन झाले तेव्हा त्यावर विश्वास ठेवायला कोणी तयार नव्हते, कारण या भागात बिबट्याने काही पाळीव प्राण्यांवर हल्ले केले होते। त्यामुळे वाघ नसून तर बिबट्या असल्याची समजूत होती, परंतु नंतर सापळा कॅमेऱ्यात वाघ दिसून आल्यानंतर त्याची खात्री पटली। गेल्या 3 दिवसात वाघाने रानडुकरांची शिकार केल्याचे वन विभागाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले। सध्या वन विभाग वाघावर केवळ लक्ष ठेवून आहे, त्यास पकडण्याची कारवाई वरिष्ठ स्तरावरून आदेश दिल्यानंतरच होऊ शकते। सोलापुरात कोणत्याही लोकेशनवर एनए प्लॉट बुक करा, ते पण फक्त 4 लाखात 1000 स्क्वेअर फीट। कलेक्टर एनए प्लॉट, एडीटीपी लेआउट मंजूर, लाईट, रस्ते, पाणी, ड्रेनेजची उत्तम सोय, प्रत्येक प्लॉटचा 7/12 उतारा, कर्जाची सोय उपलब्ध। सन डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन्स। अधिक माहितीसाठी आजच फोन करा 91 68 800 900। सन डेव्हलपर्स, नातं व्यवहारापलीकडचं।